अकोल्याच्या अकोटमध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांची गर्दी। खत विक्री केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा। खरीप हंगामाच्या तयारीमुळे युरिया खताची मागणीही वाढली, तर पुरेसे युरिया खत उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अकोल्याच्या अकोटमध्येही पाहतोय आपण युरिया खतासाठी शेतकऱ्यांची गर्दी। अकोटमधली ही दृश्य आहेत। अकोल्याच्या अकोटमध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांनी आता रांगा लावलेल्या आहेत। मात्र पुरेसं युरिया खत उपलब्ध करून द्या अशी मागणीही या शेतकऱ्यांकडून केली जाते। खरीप हंगामाच्या तयारीमुळे आता युरिया खताची मागणी वाढलेली आहे आणि याच खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची ही रांग। मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी। नागपूर अमरावतीतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलंच धारेवर धरलं। प्रलंबित प्रश्नांवर तातडीने युद्ध पातळीवर कार्यवाही करा, मंत्री बावनकुळेंचे स्पष्ट निर्देश। मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेला जबाबदार कोण असा संतप्त सवाल बावनकुळेंनी विचारलेला आहे। प्रलंबित प्रश्नांवर तातडीने युद्धपातळीवर कार्यवाही करा असे निर्देशही बावनकुळे यांनी केलेले आहेत। मेळघाटातील जी आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था आहे त्या संदर्भात त्यांनी हा संतप्त सवाल उपस्थित केलेला आहे।